नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण आज अतिशय वेगळा असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघणार आहोत. तो म्हणजे बघा, आपल्या शिवारात, आपल्या घराच्या परिसरात, शेतशिवारामध्ये पडलेला पाऊस आपण घरीच कसा मोजावा, आणि तोही म्हणजे शून्य खर्चामध्ये. आता बघा, ह्याच्यामध्ये अचूक मोजमाप, सोपी पद्धत आणि उपयुक्त माहिती ही कशी घ्यायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, भूगोल या विषयाच्या अनुषंगाने, भूगोल या विषयाला अनुसरून आणि शाळकरी मुलांना हे प्रात्यक्षिक स्वरूपात आपण शिकवू शकतो आणि अचूक मोजमापसुद्धा त्याचा आपण करायला सांगू शकतो, हे लक्षात घ्या. तर बघा, या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला एक स्वच्छ 1 लिटरची प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे आणि तिचा जो वरचा भाग आहे तो वरचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. लक्षात घ्या. आता इथे एक प्लास्टिकची बाटली आपल्याला सहज उपलब्ध होते आणि प्लास्टिकची बाटली हेच साहित्य आपल्याला का घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आता बघा, तुम्ही याच्या वेगळं पात्र निवडू शकता का? नक्कीच तुम्ही वेगळं पात्रसुद्धा निवडू शकता, पण हे हाताळण्याजोगी सहज आणि सोपी वस्तू म्हणजे आपल्याला मिळणारी प्लास्टिकची बाटली आहे, तर ती आपण लक्षात घेऊया. आता बघा, याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सांगितलं बाटलीचा वरचा भाग, अर्ध्यापेक्षा कमी भाग कापून टाकायचा, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पहा, ह्या बाटलीचा जो खालचा अर्धा भाग आहे त्याच्यावर पेनाने खुणा करायच्या. आता इथे पेनाने खुणा करणे हे जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही पेनाने खुणा नाही केल्या तरीही चालते. मोजायचं कसं ते मी तुम्हाला पुढे सांगेल. बघा, बाटलीच्या सरळ भागावर 0 ते 15 सेंटीमीटरपर्यंत 1-1 सेंटीमीटर अंतराने खुणा करा. नाही केल्या तरीही चालेल, काळजी करू नका. बघा, आता काय करायचं आहे की ही जी अर्धी बाटली आहे, जेव्हा पाऊस सुरू होईल तेव्हा ती पावसात ठेवायची आहे. पण ती वाऱ्यामुळे पडू शकते, वाहत्या पाण्यामुळे पडू शकते. म्हणून त्या बाटलीला आधार देण्यासाठी लाकडी किंवा लोखंडी स्टँड तयार करायचा आहे, किंवा एखादी काठी वगैरे तुम्ही अशी जमिनीमध्ये रोवून त्यालासुद्धा ती बाटली बांधू शकता, हे लक्षात घ्या. मग त्याचं कारण काय की ती पडू नये, वाहून जाऊ नये पाण्यामध्ये, किंवा वाऱ्याने पडू नये याच्यासाठी, आणि तिच्यातलं जे पाणी जमा होणार आहे ते पाणी सांडून जाऊ नये ह्यासाठी आपल्याला तो स्टँड किंवा तिला तो आधार द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी बाटली आहे ती उघड्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. उघड्या जागेत. त्याचं कारण काय की उघड्या जागेमध्ये स्पष्ट वरून पडणारा पाऊस, तिचं जे क्षेत्रफळ आहे वरचं, तर त्या क्षेत्रफळामध्ये तो पाऊस किती पडत आहे हे गरजेचं आहे. आणि गोष्ट दुसरी की जमिनीपासून तिला थोडंसं उंचावर ठेवायचं आहे. बघा, उघड्या जागेवर आणि उंचावर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आता म्हणाल का, तर जर समजा उघड्या जागेवर जर नाही ठेवलं तर तिच्या विशिष्ट क्षेत्रातच पाणी पडेल, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपलं पाण्याचं जे मोजमाप आहे ते अचूक होणार नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी राहील त्याच्यामध्ये, वर ठेवण्याचं कारण किंवा उंचावर ठेवण्याचं कारण, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचे थेंब खालच्या पाण्यामध्ये मिसळून त्यातून उडणारं पाणी परत बाटलीमध्ये जाऊ नये ह्यासाठी आपण बाटली काय करणार आहोत, उंचावर ठेवणार आहोत आणि उघड्या जागेत ठेवणार आहोत. त्यानंतर तिच्यामध्ये पावसाचं पाणी साठू द्या, आणि पावसाचं पाणी साठल्याच्या नंतर ठराविक वेळेनंतर म्हणजे 24 तासांनी, बघा, कंप्लीट 24 तासांनी बाटलीतील साठलेले पाणी स्थिर होऊ द्या. आणि स्थिर झाल्याच्या नंतर अशी कोरी जरी बाटली असेल तर त्याच्यामध्ये तुमची जी स्केल असते, आपण जी स्केल वापरतो ती स्केल तिच्या आतून टाकून कुठपर्यंत पाणी आलं आहे ह्याच्यानुसार तुम्ही मोजू शकता. म्हणजे बघा, तर ह्या ज्या चिन्ह तुम्हाला करायला सांगितले होते, हे चिन्ह न करता पाणी तुम्ही साठवल्याच्या नंतर डायरेक्ट त्याच्या आतमध्ये स्केल उभी करूनसुद्धा तुम्ही किती मिलीमीटर, किती सेंटीमीटर पाऊस पडला ह्याचं मोजमाप तुम्ही करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा. आता पावसाचं पाणी साठू द्या, त्याच्यामध्ये स्केलपट्टी घ्या आणि स्केलपट्टी खाली टेकवून तुम्ही मोजू शकता की किती पाऊस पडला आहे. आता गोष्ट नंतर बघा, ठराविक वेळानंतर म्हणजे 24 तासांनी बाटलीतील साठलेले पाणी स्थिर होऊ द्या, आणि स्थिर झाल्याच्या नंतर पाण्याची पातळी ज्या खुणेपर्यंत आहे ती वाचून पावसाची नोंद करा. म्हणजे इथं बघा, 5 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडलेला आहे, म्हणून आजचा पाऊस हा 5 सेंटीमीटर आहे, हे लक्षात घ्या. इथे 5 मिलीमीटर, सेंटीमीटर असेल सेंटीमीटर, मिलीमीटर असेल तर मिलीमीटर. तर आता इथे 5 मिलीमीटर असं लक्षात घ्या. बघा, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर पाऊस होतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, बघा,
विद्यार्थ्यांना भूगोल या विषयाच्या अनुषंगाने त्यांची अभिरुची, त्या विषयातील आवड वाढण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळी प्रात्यक्षिकं करून देऊ शकतो आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून त्यांना हा विषय शिकवणं आणि आपल्यासाठी सुद्धा नेमकं अधिकारी सांगत असतात किंवा बातम्यामध्ये आपण वाचत असतो की आपल्या एरियामध्ये एवढा पाऊस पडला, तेवढा पाऊस पडला, तर त्याचं प्रत्यक्ष मोजमाप आपण घरी करू शकतो. बघा मित्रांनो, जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच तुमच्या एरियामध्ये किती पाऊस पडला आजचा तो मोजून सांगा आणि पुढे कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगा. आणि नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.